Today we are going to start our practicals of energy conservation and audit. So let's start with our first practical. First practical number 1, that is analyze star labeled electrical apparatus and compare the data sheet or pamphlet of various star ratings. This is our first practical of energy conservation and audit. बेसिकली आपल्याला हे प्रॅक्टिकल घ्यायचं जो काय सिग्निफिकन्स आहे हे प्रॅक्टिकल का म्हणून स्टडी करायचं तो जरासा आपण थोडा बघूया काय याचा सिग्निफिकन्स आहे. त्याच्यामध्ये आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग द स्टुडंट मस्ट हॅव अन नॉलेज ऑफ एनर्जी कंझम्पशन ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तुम्हाला जे पण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस तुम्ही परचेस कराल किंवा जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत आपल्याकडं त्याचं जे एनर्जी कंझम्पशन आहे त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. हा एक बेसिक सिग्निफिकन्स आहे हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठीचा. इवन याच्यामध्ये आपल्याला हे आयडेंटिफिकेशन करायचं की व्हॉट इज स्टार लेबल, त्याचं ॲप्लिकेशन काय असतं, स्टार लेबलिंग काय असतं, स्टार लेबलिंग एनर्जी इफिशियन्सी, रनिंग कॉस्ट. तुम्ही जेव्हा पण कुठलं अप्लायन्सेस किंवा जे पण तुम्ही मशीन इक्विपमेंट परचेस कराल ॲट दॅट टाइम ते जे इक्विपमेंट आहे त्याला स्टार लेबलिंग जे काय असेल त्याच्यावर स्टार लेबलिंग त्याचं मिनिंग काय आहे हे तुम्हाला समजावं. हा एक मेन पर्पज आहे हे प्रॅक्टिकल आपल्याला सिलेबसला इन्क्लूड करण्याचं. सो बिफोर स्टार्टिंग द प्रॅक्टिकल लेट्स रिवाइज some facts regarding star labeling that we already have studied in our theory session. Just revise it. So आपण हे बघितलेलं व्हॉट इज स्टार लेबलिंग. स्टार लेबलिंग काय असतं जरा पाहिलेलं आपण. तर बघा याच्यामध्ये पहिले काही ऑब्जेक्टिव्ह आहेत स्टार लेबलिंगचे ते पहिले बघूयात आपण. The first is to provide information on energy performance so that consumers can make informed decision while purchasing appliances. म्हणजे जो पण कंझ्युमर असेल त्याला बिफोर परचेसिंग दॅट पर्टिक्युलर इक्विपमेंट मशीन त्याला एनर्जी कन्झम्पशनच्या रिगार्डिंग एनर्जी परफॉर्मन्सच्या रिगार्डिंग त्या पर्टिक्युलर इक्विपमेंट डिव्हाइस मशीनच्या रिगार्डिंग आधीच इन्फॉर्मेशन मिळू शकेल. This is one of the most important objective of star labeling. Then to make aware the consumer about the energy saving potential among the available products. म्हणजे सपोज एक इक्विपमेंट आहे, एक एक्झाम्पल घेऊया रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर घ्यायचं आहे आपल्याला. त्या नंबर ऑफ कंपनीज ऑफ रेफ्रिजरेटर त्यामधला पर्टिक्युलर एक 165 लिटरचा रेफ्रिजरेटर परचेस करायचा आपल्याला. इन दॅट केस आपण कुठल्या कंपनीचा परचेस करायला हवा आहे. स्टार लेबलिंग सपोज सॅमसंग कंपनीचं 3 स्टारचा एक रेफ्रिजरेटर आहे आणि LGचा पण 3 स्टारचा एक रेफ्रिजरेटर आहे. त्याच्यामधला कुठला आपण परचेस केला पाहिजे हे आपल्याला या स्टार लेबलवरून थोडं अनालाइज करायचं. त्याच्यामध्ये कुठले आपण फॅक्ट्स आहेत ते बघायचे वाईल परचेसिंग द particular device or equipment, machine, whatever. The cost saving the next objective is that the cost saving potential of marked household and other equipments. So cost saving potential पण आपल्याला बघायचं आहे, energy saving potential चेक करायचं आहे. Then to create a demand in market for energy efficient equipment. हे स्टार लेबलिंगचं अजून एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. तर एनर्जी इफिशियंट इक्विपमेंटचं डिमांड मार्केटमध्ये इन्क्रीज करायचं टू कन्झर्व द एनर्जी. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टार लेबलिंग. याच्यामध्ये जे स्टार लेबलिंग आहे हे कोण डिसाईड करतं. द फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर वर्क करणारी ऑर्गनायझेशन आहे. Which were established in 2001. एनर्जी ऍक्ट 2001 जेव्हा झाला तेव्हा ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी एक ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली सेंट्रल गव्हर्नमेंटनी. ह्याच्या थ्रू
जे पण एनर्जी सेव्हिंगचे जे क्लॉज असतात किंवा त्याच्या रिगार्डिंग जे काही काम होत असतं एनर्जी सेव्हिंग एनर्जी कन्झर्वेशनच्या रिगार्डिंग ही एक दिस इज वन ऑफ द ऑर्गनायझेशन विच इज वर्किंग फॉर दॅट. आता याच्यामध्ये आता ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी हॅज डेव्हलप अ स्कीम्स फॉर एनर्जी इफिशियन्सी लेबलिंग ऑफ इक्विपमेंट्स. आता हे कधी झालं तर मे 2006 त्यावेळेस हे त्या 2006 मे 2006 पासून स्टार लेबलिंग स्टार्ट झालं. बिफोर दॅट तुम्ही जर कुठला प्रोडक्ट सेल करत असाल मार्केटमध्ये त्याला स्टार लेबलिंग रिक्वायर्ड नव्हतं, कंपल्शन नव्हतं की स्टार लेबलिंग असायलाच हवं. इथं काही मी इक्विपमेंट्स दिलेत, डिव्हायसेस मशीन्स दिल्या त्याच्यामध्ये ज्याला स्टार लेबलिंग कंपल्सरी रिक्वायर्ड आहे टू सेल द प्रोडक्ट. म्हणजे तर फ्रोज फ्री रेफ्रिजरेटर्स आहेत, ट्यूबलर फ्लोरोसंट लॅम्प्स आहेत, रूम एअर कंडिशनर्स आहेत, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्स आहेत, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स, इंडक्शन मोटर्स, पंप सेट्स, सिलिंग फॅन्स, LPG स्टोव्स, इलेक्ट्रिक गिझर्स, कलर टीव्हीज. हे कुठलंही याच्यातलं कुठलंही प्रोडक्ट जर सेल करायचं असेल मॅन्युफॅक्चररला then he has to provide star labeling on that particular device. त्याशिवाय तो पर्टिक्युलर डिव्हाइस किंवा मशीनचं जे काय तयार केलेलं त्यानं डिव्हाइस आहे ते सेल करू शकणार नाहीये मार्केटमध्ये जर त्याच्यावर स्टार लेबलिंग नसेल तर. आता बघा ते मी जे 3 स्टार दाखवलं तिथं 3 स्टार म्हणजे इथं बघा 3 स्टार दिसतात. हे जे इक्विपमेंट्स आहेत डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, रूम एअर कंडिशनर, ट्यूबलर फ्लोरोसंट लॅम्प्स आणि फ्रोज फ्री रेफ्रिजरेटर्स आहेत. यांना ते मॅन्डेटरी करण्यात आलं 7 जानेवारी 2010 ला. 7 जानेवारी 2010 पासून जे हे 3 स्टारवाले जे काय डिव्हाइसेस इक्विपमेंट्स दाखवले त्यांना ते कंपल्शन करण्यात आलं त्यात 7 जानेवारी 2010 पासून. So बेसिकली व्हॉट स्टार लेबल सेज, स्टार लेबलवर काय इन्फॉर्मेशन दिलेलं असते त्याच्यावरून काय कळतं आपल्याला हे या स्लाइडमध्ये दिलंय. इट मीन्स द मोर स्टार मोर सेव्हिंग. जेवढे जास्त स्टार त्याच्यावर असतील तेवढं जास्त सेव्हिंग करणारं ते डिव्हाइस मशीन असेल किंवा इक्विपमेंट असेल. त्याच्यावर तुम्हाला एनर्जी इफिशियन्सी पॅरामीटर्स कळतील, ब्रँड कुठले मॉडेल डिटेल्स त्याच्यावर येतील, टेक्निकल पॅरामीटर्स त्या स्टार लेबलवर दिलेले असतील, ऍप्लिकेबल डेट्स ऑफ स्टँडर्ड्स. म्हणजे हे स्टार लेबल ते पर्टिक्युलर स्टार लेबल कुठल्या डेट पासून कुठल्या डेट पर्यंत व्हॅलिड आहे. इट डझंट मीन that date is the expiry date of that particular device or machine or equipment. Then स्टार लेबलवर मॅन्युफॅक्चरिंग इयर स्पेसिफाय केलेलं असेल. हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला स्टार लेबलवर बघायला मिळतील. सो स्टार लेबल डिस्क्रिप्शन्स बघूयात आपण. इथे एक स्टार लेबल तुम्हाला दिसत असेल. येस, तर याच्यामध्ये बघा 1 2 3 4 असे 5 स्टार इथे दाखवलेत. यात 5 मधले 3 स्टार आहेत ते डार्क रेड असे केलेत. सो हे जे स्टार लेबल आहे दिस इज फॉर द 3 स्टार रेटिंग. 3 स्टार रेटिंग हे दाखवते. आता जेवढे आता हे जर रेड पार्ट जो आहे तो 4 पर्यंत नेला तर हे 4 स्टार च डिव्हाइस किंवा मशीन असेल. 5 स्टार पर्यंत जर हे असेल रेड तर 5 स्टारचं मशीन असेल किंवा इक्विपमेंट असेल. 2 स्टार पर्यंतच रेड असेल तर 2 स्टारचं असेल, असं त्याचं मिनिंग झालं. आता स्टार लेबलवर काय काय इन्फॉर्मेशन दिली जरा बघूया त्याच्यामध्ये. खाली इथं दिलंय इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन 248 युनिट्स पर इयर. एका इयर मध्ये एका ॲनम पर ॲनम किती कन्झम्पशन करतंय हे डिव्हाइस ज्याचं पण हे असेल. आता इथं खाली रेफ्रिजरेटर दिलंय तर हा पर्टिक्युलर रेफ्रिजरेटर 248 युनिट्स कन्झम्पशन करतो एका वर्षामध्ये. हे त्याच्यामध्ये दिलं, ह्याच्यावरून हे कळतं आपल्याला. दुसरं लेबल पिरियड किती आहे 1 जानेवारी 2015 टू 31 डिसेंबर 2018. हा त्याचा लेबल पिरियड आहे. याचं मिनिंग काय, हे 3 स्टार रेटिंग व्हॅलिड कधीपर्यंत आहे 1 जानेवारी 2015 टू 31 डिसेंबर 2018 तोपर्यंत हे व्हॅलिड आहे. आता 2018 नंतर तो रेफ्रिजरेटर जो तुम्ही सेल करणार आहे, जो मॅन्युफॅक्चरर सेल करणार आहे तो सेल करू शकणार नाहीये का, असं त्याचं मिनिंग नाहीये. ती त्याची एक्सपायरी डेट नाहीये. ही काय डेट आहे तर लेबलची डेट आहे. म्हणजे हे 3 स्टार आहे टिल डेट 31 डिसेंबर 2018.
आफ्टर 31 डिसेंबर 2018 BEE ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी याचे क्लॉजेस चेंज करेल आणि 3 स्टार रेटिंग वालं हे जे इक्विपमेंट आहे ते 1 स्टार म्हणून कन्सिडर केलं जाईल किंवा 2 स्टार म्हणून कन्सिडर केलं जाईल अकॉर्डिंग टू देअर गायडन्स किंवा अकॉर्डिंग टू देअर रूल्स अँड रेग्युलेशन्स ॲट द टाइम ऑफ 1 जानेवारी 2019. त्यावेळी जे काय रूल्स होतील त्याप्रमाणे ते चेंज होईल. पण 3 स्टार पेक्षा ह्याची व्हॅल्यू वाढणार नाहीये, ते 4 स्टार नाही होणार आहे, कमीच होणार आहे. डे बाय डे BEE जे काय त्याचे क्लॉजेस आहेत ते फास्ट स्टिक करत चाललंय. म्हणजे आज जे इक्विपमेंट 3 स्टार असेल आफ्टर 4 इयर्स तेच इक्विपमेंट 2 स्टार होणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशनल फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला BEE स्पेसिफाय केलेले असणार आहे. नेक्स्ट अप्लायन्सेस आणि त्याचं टाईप. तर हे कुठलं आहे तर रेफ्रिजरेटर आहे. इथं AC एअर कंडिशनर पण असू शकतं, टीव्ही असू शकतं, ट्यूबलर फ्लोरोसेंट लॅम्प असू शकतं. त्याच्या खाली त्याचं ब्रँड आहे, मॉडेल, इयर, ते कुठलं मॉडेल आहे, कुठल्या इयर मध्ये मॅन्युफॅक्चर झालंय, त्याचं टाईप कुठला आहे, ग्रॉस व्हॉल्यूम 272 लिटर्सचा आहे, स्टोरेज व्हॉल्यूम किती आहे, ह्याचे टेक्निकल डिटेल्स आपल्याला स्टार लेबलवर मिळतील. इव्हन याच्यामध्ये स्टार लेबल डिस्क्रिप्शन मध्ये अजून थोडं बघा. याच्यामध्ये लेबल पिरियड दिलेला आहे जे आता आपण डिस्कस केलं ऑलरेडी. आता इथे एक दिलं बघा मी, फ्रोस्ट फ्री रेफ्रिजरेटर 2012 ला 2012 मध्ये जर तो 5 स्टारचा असेल, तो जर सेल झाला नाही, मार्केटमध्ये सेल झाला नाही 2012 ला मॅन्युफॅक्चर केलेला रेफ्रिजरेटर, तर 2016 ला तो रेफ्रिजरेटर सेल करताना त्याच्यावर 3 स्टार असं कन्सिडर करून सेल केला जाईल. म्हणजे 5 स्टारचा तो किती झाला, 3 स्टार झाला. म्हणजे 2016 ला BEE अजून काहीतरी ऍडिशनल फीचर्स रेफ्रिजरेटर मध्ये ऍड करायला सांगितले. त्याच्यामुळे त्याचं एनर्जी कन्झम्पशन कमी झालं. त्याच्यामुळे जे काही पर इयर युनिट्स कन्झम्पशन होणार होतं ते कमी होणार आहे. तर ते 5 स्टारचं 3 स्टार मध्ये कन्वर्ट होईल. इथं बघा दिलंय ब्रँड मॉडेल. ऑलरेडी आपण वरच्या स्लाइड मध्ये हे बघितलंच काय काय त्याचे त्या स्टार लेबलवर कोणत्या कोणत्या पॅरामीटर्स दिलेले असतात, टेक्निकल पॅरामीटर्स आणि नॉन टेक्निकल पॅरामीटर्स. सो याच्यामध्ये टेक्निकल डिटेल्स दिल्यात ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये काही युनिक कोड पण दिलेला आहे बघा. हा BEEचा सिम्बॉल आहे, एनर्जी इज लाईफ कन्झर्व इट, असा एक सिम्बॉल दिलाय BEEचा. इट मीन्स ह्यांचे जे काही स्पेसिफिकेशन आहेत BEE स्पेसिफाय केलेले, ऍज पर देअर स्पेसिफिकेशन हे पर्टिक्युलर डिव्हाइस डिझाईन झालंय. आणि इथं जे स्टार दिलाय हे बघा, इथे एक स्टार दिलाय 2248 युनिट कन्झम्पशन दिलंय. तर इथं काहीतरी एक स्टार देऊन ह्या स्टारचं मिनिंग काय असणार आहे ते इथं दिलेलं असतं. सो वाईल परचेसिंग द पर्टिक्युलर डिव्हाइस or appliances or equipment, you have to check its star label. आणि त्याच्यानं तुम्हाला कळेल ते स्टार लेबल अनालाइज करून की कुठलं इक्विपमेंट, कुठलं डिव्हाइस तुम्हाला परचेस करायला हवंय. सो ह्याच्यामध्ये आपण आता प्रॅक्टिकल मध्ये काय काय बघणार आहे, काय घेणार आहे ते जर असं एकदा बघूया. As I told, the name of practical is analyze star labeled electrical apparatus and compare the data sheet of various star ratings. आपल्याला काय करायचंय, एक कुठलं तरी इक्विपमेंट घ्यायचंय. ऍक्च्युली आपण 3 इक्विपमेंट अनालाइज करणार आहे. याच्यामध्ये एक इक्विपमेंट घेणार आहे आपण. सपोज वी आर गोइंग टू अनालाइज द एअर कंडिशनर. एअर कंडिशनर अनालाइज करणार आहे. तर एअर कंडिशनर घ्यायचंय आपल्याला आणि एअर कंडिशनर साठी आपण कुठले पॅरामीटर्स स्टार लेबलचे चेक करणार आहे हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. तसंच आपण रेफ्रिजरेटरचं बघणार आहे, टीव्ही साठीचं बघणार आहे. देयर आर सम PSOs. तर what are the resources that we required? Catalogs by different manufacturers of refrigerators, catalogs by different manufacturers of televisions, catalogs by different manufacturers of air conditioners. हे तिन्हीचे आपल्याला कॅटलॉग्स बघायचे किंवा तुम्ही अदर सोर्सेस आहेत इंटरनेट वरून पण तुम्ही फाइंड आउट करू शकता त्याचे कॅटलॉग्स किंवा काही इन्फॉर्मेशन जी BEE जे काय आपलं स्टार लेबल आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता काय प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे, while comparing two models make sure that models are manufactured in the same year. सपोज तुम्ही एक मॉडेल कम्पेअर करताय, ऍट दॅट टाइम आपल्याला हे कम्पेअर करायचं आहे की ते सपोज तुम्ही आता LGचा एअर कंडिशनर तुम्ही
घेतलाय, तुम्हाला एक एअर कंडिशनर घ्यायचा आहे, तुमच्याकडे दोन कंपन्या अवेलेबल आहेत, एक LG आणि एक सॅमसंग आहे. तर दोन्ही कंपन्यांचे जे काय तुम्ही परचेस करणार आहे एअर कंडिशनर, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर सेमच असायला पाहिजे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर सेम असायला पाहिजे. दुसरं ऑल्सो मॉडेल्स वी आर कम्पेअरिंग शुड हॅव सेम कॅपॅसिटी इन साईज. सपोज तुम्ही सॅमसंगचा 1 टनचा AC बघताय, तर तुम्ही LGचा पण 1 टनचाच AC कम्पेअर केला पाहिजे त्याच्याबरोबर ना, आपण 2 टनचा 3 टनचा कम्पेअर करणार आहे. सपोज तुम्ही 1 टनचा सॅमसंगचा AC कम्पेअर घेणार आहे, तर तुम्ही LGचा 1 टनचा 2 स्टारचा 3 स्टारचा सेम कम्पॅरिझन करायचे. स्टार सेम असायला पाहिजे, त्याचं कॅपॅसिटी सेम असायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग इयर सेम असायला पाहिजे, असं आपण कम्पॅरिझन करणार आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला लक्षात घ्या, आपण एक हे बघूया आधी, त्याचं ऑब्झर्वेशन टेबल काय आपल्याला फाइंड आउट करायचं, काय कम्पेअर करायचंय, त्यासाठी एक चार्ट आहे, तो बघूया तिथं. त्याच्यामध्ये बघा, या चार्टमध्ये आपल्याला कोणते कोणते पॅरामीटर्स अनालाइज करायचे. पहिलं बघा, इथं दिसत असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये स्टार रेटिंग ऑफ द अप्लायन्सेस. सपोज मी AC घ्यायचं आपल्याला, स्टार रेटिंग 5 स्टार रेटिंग आहे, तर अॅन्युअल एनर्जी कन्झम्पशन इन KWH हे त्या 5 स्टार रेटिंगचं जे काय तुम्ही घेणार आहे, ते त्याचं 5 स्टार रेटिंगचं KWH किती युनिट कन्झम्पशन होणार आहे अॅन्युअली, ते आपल्याला इथं नोट डाऊन करायचं. त्या मॉडेलचं मॉडेल आणि इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इथं नोट डाऊन करायचं. काही ऍडिशनल फीचर्स दिलीत का ते पण बघायचं आपल्याला. अॅन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस कॉस्ट, अॅन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस कॉस्ट ते पण बघायचंय, म्हणजे ते किती रुपये मिळते मार्केटमध्ये, किती रुपयाला अवेलेबल आहे. अॅन्युअल रनिंग कॉस्ट म्हणजे जे आपल्याला बिल येणार आहे, त्याचं कन्झम्पशनचं बिल काहीतरी येणार आहे पर मंथ, ते किती येणार आहे ते बघायचं आपल्याला. टोटल इयरली एक्सपेन्सेस, त्याच्यासाठी आपल्याला कॉलम नंबर 6+7 म्हणजे इंटरेस्ट प्लस रनिंग कॉस्ट ह्याचं ऍडिशन इथं लिहायचंय. लाईफ टर्म एक्सपेन्सेस कॉलम नंबर 8 म्हणजे लाईफ टर्म, जेवढा दिवस ते आपण यूज करणार आहे ना, त्याच्यासाठी 8 नंबरचा कॉलम इंटू लाईफ इन इयर्स. लाईफ इन इयर साठी एक चार्ट वर दिलेला आहे मी, तर AC तो किती दिवस, त्याचं लाईफ स्पॅन किती असेल ते आपण दिलेला आहे, तो पण आपण एकदा अनालाइज करूयात. आणि लाईफ टर्म कॉस्ट परचेस कॉस्ट प्लस कॉलम नंबर 9 म्हणजे लाईफ टर्म कॉस्ट किती होणार आहे, तो ओव्हरऑल त्याच्या लाईफमध्ये आपण जेवढा दिवस AC यूज करणार आहे, तर त्याचं ऍक्च्युअल कॉस्टिंग किती होणार आहे हे आपल्याला अनालाइज करायचं आहे. सो बिफोर स्टार्टिंग यामध्ये इथे एक चार्ट दिलाय, ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, कोणते पॅरामीटर्स दिले. तर आपण आता बघणार आहे एअर कंडिशनर साठीचं स्टार लेवल अनालाइज करणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये बघा, LED TV असेल तर त्याचं ॲव्हरेज लाईफ असतं 18 इयर्स 18 वर्ष. रेफ्रिजरेटर असेल तर त्याचं ॲव्हरेज लाईफ असतं 15 वर्ष 15 इयर्स. आणि एअर कंडिशनरचं ॲव्हरेज लाईफ असतं 20 इयर्स. ही इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे लागणार आहे. तर ऑब्झर्वेशन्स आणि कॅल्क्युलेशन्स मध्ये आता फर्स्ट इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपण कुठलं घेणार आहे, तर एअर कंडिशनर घेणार आहे. तर आपल्याला इकडे काय रिक्वायर्ड आहे, एअर कंडिशनर ऑफ कॅपॅसिटी, कुठल्या कॅपॅसिटीचं घेणार आहे, त्यासाठी एक मी ऑलरेडी एक ह्याच्यामध्ये 1.5 टनचा सोनीचा 5 स्टारचा ड्युअल इन्व्हर्टर वाईड स्प्लिट AC चं कम्पॅरिझन साठी ऑलरेडी एक काढून ठेवला मी, हा घेणार आहे कम्पॅरिझन साठी. आपल्याला त्याचे कोणते पॅरामीटर्स आपण कम्पेअर करणार आहे ते बघायचं. तर 1.5 टनचा 5 स्टारचा ड्युअल इन्व्हर्टर वाईड स्प्लिट AC आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये बघा, ओके, तर त्याची कॅपॅसिटी किती आहे, तर 1.5 टनचा AC बघणार आहे. आता ॲव्हरेज लाईफ किती आहे इथं दिलंय बघा, ॲव्हरेज लाईफ इज 20. ॲव्हरेज लाईफ ऑफ दॅट पर्टिक्युलर AC इज 20 इयर्स. 20 इयर्सचं लाईफ आहे. तर बघा, मगाशी आपण ह्याच्या आधी थोडा वेळापूर्वी डिस्कस केलं की ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी यांनी ते
कंझ्युमर मध्ये एनर्जी सेव्हिंग रिगार्डिंग अवेअरनेस यावा यासाठी आपण स्टार लेबलिंग यूज करतोय. त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह पण आपण बघितले आधी. आता बघा ह्याच्यामध्ये ह्याच्या आधीच जे आपण लेबल पाहिलं ह्याच्यामध्ये एनर्जी कंझम्पशन दिलेलं असतं इथं. इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन 2048 असं दिलंय बघा इथं. एनर्जी कंझम्पशन 248 युनिट्स पर इयर. इन्स्टेड ऑफ दॅट ऑन AC ISEER हे स्पेसिफिकेशन दिलेलं असतं. ISEER मीन्स इंडियन सीझनल एनर्जी इफिशियन्सी रेशो. AC वर वेगळा असेल. AC वर ISEER रेशो दिलेला असेल. इट मीन्स किंवा तुम्हाला EER पण दिसेल तिकडं, एनर्जी इफिशियन्सी रेशो, किंवा SEER असं पण काही लेबलवर तुम्हाला बघायला मिळेल. असं आता जर इंडियन इक्विपमेंट्स आहेत तर त्याच्यावर तुम्हाला ISEER असं दिसेल. ISEER मीन्स इंडियन सीझनल एनर्जी इफिशियन्सी रेशो. तर तो काय आहे तर इथं दिलंय बघा. इट इज द रेशो ऑफ टोटल अॅन्युअल अमाऊंट ऑफ heat that the equipment can remove from the indoor air when operated for cooling in active mode to the total annual amount of electric energy by the equipment during the same period. त्याच्यामध्ये किती एनर्जी कंझम्पशन केलं त्या पर्टिक्युलर डिव्हाइसने. तर हा जो रेशो आहे तो तुम्हाला रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरवर पण बघायला मिळेल. त्यासाठी जे आता आपण AC अनालाइज करतोय त्याचं स्टार लेबल मी इथं घेतलंय. त्याचं सेम त्याच ACचं स्टार लेबल मी कॉपी करून घेतलं इकडं. इथं दिसत असेल तुम्हाला. ओके. या दोन स्टार लेबल मध्ये तुम्हाला असं ऑब्झर्व होईल बघा. इथं हा हे लेबल आहे ते 4 स्टार साठीच आहे आणि हे लेबल आहे ते 3 स्टार साठीच आहे. हे जरा दोन्ही बघा, दोन्ही कम्पेअर करा. हे 4 स्टार साठीचं लेबल आहे आणि हे 5 स्टार साठीचं लेबल आहे. आता जो AC आपण अनालाइज करतोय हे बघा. हा जो AC आपण आता अनालाइज करतोय 5 स्टार AC आहे सोनी कंपनीचा 1.5 टनचा 5 स्टार. त्याच्यामध्ये इथं दिलेलं असतं. तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्ट त्याच्यावर जावा, तुम्हाला ते जे काय त्याचे हे असतील लेबल्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये इथून आपण ते स्टार लेबल डाउनलोड करून घ्यायचे. आता याच्यामध्ये कुठले पॅरामीटर्स दिलेत आणि काय आपल्याला अनालाइज करायचे ते एकदा बघून घेऊयात आपण. आता इथं ISEER जो दिलाय इंडियन सीझनल एनर्जी इफिशियन्सी रेशो तो 4.70 दिलाय. तो डिफरंट एअर कंडिशनरला वेगळा वेगळा असेल. तो जेवढा कमी असेल तेवढा तुम्हाला घेतला पाहिजे. तो AC तुम्ही यूज केला पाहिजे. आता इथं 5 स्टार साठीच आहे. इथं 5 स्टार रेटिंग आहे तर मी इथं 5 स्टार रेटिंग साठी घेतलंय. 5 स्टार रेटिंग आहे या चार्ट मध्ये. आता बघा या चार्ट मध्ये आपण 5 स्टार रेटिंग आहे तर 5 स्टार रेटिंग साठी आपण घेतलंय. अॅन्युअल एनर्जी कंझम्पशन इन किलोवॅट आवर. तर इथं तुम्ही बघा याच्यामध्ये अॅन्युअल एनर्जी कंझम्पशन जे दिलंय ते इथं दिलंय. इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन यू कॅन सी हिअर. इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन 840.75 युनिट्स पर इयर. म्हणजे अॅन्युअल एनर्जी कंझम्पशन किती होणार आहे. अॅन्युअल एनर्जी कंझम्पशन जे होणार आहे ते होणार आहे 840.75 युनिट्स पर इयर. तेवढे एनर्जी कंझम्पशन इथं होणार आहे. आता दुसरं मॉडेल इथं बघा. मॉडेल अँड इयर ते इथं दिलंय. मॉडेल अँड इयर इथं S115 हे असं दिलंय बघा. इथं दिलंय /2020. म्हणजे इथं जे येणार आहे ते मॉडेल आणि त्याचं इयर येणार आहे. ते मी इथं टाईप करून घेतो. ते इथं येईल /2020. ओके. फीचर्स काही फीचर्स याच्यामध्ये दिलेत का.
तर इथे दिले कॉम्प्रेसर टाइप आहे तो व्हेरिएबल स्पीड. सो वी कॅन राईट हिअर व्हेरिएबल स्पीड कॉम्प्रेसर. दुसरा जो तुम्ही एसी याच्याशी कम्पेअर कराल त्याच्यामध्ये पण हे फीचर असायला हवं. जे तुम्ही दुसरा एसी कम्पेअर कराल त्याच्यामध्ये हे फीचर असायला हवं, जे तुम्ही दुसरा एसी कम्पेअर कराल त्याच्यासाठी. अॅन्युअल इंटरेस्ट ऑन द परचेस कॉस्ट. आता अॅन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस कॉस्ट, आता ह्याची पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे परचेस कॉस्ट किती आहे. तर परचेस कॉस्ट किती आहे ते कुठून कळणार आहे आपल्याला. त्यासाठी आपण इथं पुन्हा एकदा इथं बघा, जिथून आपण परचेस करणार आहे तर त्याची प्राइस किती आहे, 31,988, 31,988 रुपीज इतकी कॉस्ट आहे या पर्टिक्युलर एसी परचेस करण्याची. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर इंटरेस्ट किती लागेल. तर 10% इंटरेस्ट जर पकडला आपण, आपली कॉस्ट होती 988 इंटू किती पर्सेंटचा इंटरेस्ट आपण पकडला, 10% जर इंटरेस्ट पकडला तर आलं 0.10. तर इंटरेस्ट किती आला 3198.8 इतका इंटरेस्ट त्याच्यावर येणार आहे. ही झाली इंटरेस्ट कॉस्ट ऑफ दॅट 3038.56. आय थिंक ह्याच्यामध्ये मी थोडी जास्त पकडली, 12%. हां 12% इंटरेस्ट जर पकडलेला मी बघा याच्यामध्ये 31,988 into 0.12 इथं आलं बघा 3,838.56 रुपीज पर ॲनम. अॅन्युअल इंटरेस्ट एवढा झाला. अॅन्युअल इंटरेस्ट त्या कॉस्टवरचा जो काय तो इथं दिसतोय. आता अॅन्युअल रनिंग कॉस्ट, आता रनिंग कॉस्ट कशी काढणार आहे. रनिंग कॉस्ट कशी काढणार आहे आपण, तर रनिंग कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे की कन्झम्पशन किती आहे. अॅन्युअल कन्झम्पशन किती आहे 840.75 युनिट्स पर इयर. मग इथे एक फॉर्म्युला दिलाय बघा, अॅन्युअल कन्झम्पशन रनिंग कॉस्ट 840.75 युनिट इतकं कन्झम्पशन होतंय. इंटू किती करणार आहे त्याला, इंटू टेरिफ इन युअर एरिया. आपल्या एरियामध्ये एक युनिट असतो 3.46 रुपये. तर ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येईल बघा 840.75 इंटू 3.46 पैसे. सो इट इज 2,908.99 इतकं कन्झम्पशन होणार आहे रनिंग कॉस्ट. ही आली त्याची रनिंग कॉस्ट 2,900.58 ही त्याची रनिंग कॉस्ट आली. 2,908.99 2,908.99 म्हणजे 2,909 रुपीज पर ॲनम ही रनिंग कॉस्ट मिळाली आपल्याला. आता काय करायचं पुढे बघा, टोटल इयरली एक्सपेन्सेस कॉलम नंबर 6+7 6 आणि 7 ची ऍडिशन करायची. त्याला किती करणार आहे प्लस हे बघा 2,909 प्लस 6 नंबर कॉलम 3,838.56 and the value is 6,747. सो इथे येणार आहे 6,747
6,747.55 रुपीज इयरली एका वर्षामध्ये एवढी त्याची एक्सपेन्सेस येणार आहेत. एक्सपेन्सेस झाले इयरली एक्सपेन्सेस. आता दुसरं बघायचं आपल्याला, त्याच्यामध्ये लाईफ टर्म एक्सपेन्सेस किती येणार आहेत. तर कॉलम नंबर 8 इंटू काय केलं पाहिजे, लाईफ इन द इयर. एसी ची लाईफ आपण 20 इयर्स पकडली, तर हे जी व्हॅल्यू आली 6,747.55 इंटू किती केलं पाहिजे, इंटू 20, विच इज इक्वल टू 1,34,951. 1,34,951 रुपीज ही लाईफ टर्म एक्सपेन्सेस एवढे आले त्याचे. आता ह्याच्यामध्ये ऍडिशन काय केलं पाहिजे, लाईफ टर्म एक्सपेन्सेस मध्ये परचेस कॉस्ट पण ऍड केली पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये 9 नंबर मध्ये किती ऍड करणार आहे, परचेस कॉस्ट मग अशी आपण बघितलेली बघा, ज्यावेळी आपण एसी परचेस करणार आहे त्यावेळी किती रुपये देणार आहे, 31,958. $988. This is the lifetime cost of the particular AC. 1,66,939. 1,66,931. 1,66,939. Sorry, 39 rupees per फॉर लाईफ टाईम चार्जेस. सो हे असं याचं कॅल्क्युलेशन करायचेच आपल्याला. आय होप तुम्हाला कळाले असेल आपण काय काय केलं याच्यामध्ये. आता तुम्हाला काय करायचंय, एक एसी अजून एक घ्यायचा आहे, सेम एसी बघायचा. त्याचे पॅरामीटर्स हेच असायला पाहिजे. काय पॅरामीटर्स असायला हवेत, 1.5 टनचा एसी असायला पाहिजे. 1.5 टनचा एसी असायला पाहिजे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर 2020 असायला पाहिजे. बाकीचे पॅरामीटर्स तुम्हाला अनालाइज करायचे. फक्त 2 पॅरामीटर्स कॉमन असले पाहिजेत वाईल कंपॅरिझन करताना. तुम्हाला 5 स्टारचाच एसी बघायचा आहे दुसऱ्या कंपनीचा. आता जो आपण पाहिला तो एसी कोणत्या कंपनीचा होता, हा एसी कोणत्या कंपनीचा होता, सोनीचा होता. आता तुम्ही एलजीचा बघा किंवा दुसऱ्या कुठला तरी एक कंपनीचा एसी अनालाइज करा आणि त्याच्यावरून ह्या कंपॅरिझन वरून तुम्हाला कन्क्लुजन निघेल की कोणाचं कन्झम्पशन कमी आहे आणि लाईफ टाईम चार्जेस जे आहेत त्या पर्टिक्युलर एसीचे ते कोणाचे कमी आहेत. आणि त्याच्यातून आपण अनालिसिस करून फायनली कन्क्लुजन काढू शकतो की कुठल्या कंपनीचा 5 स्टार एसी परचेस करायचा, सोनीचं करणार का एलजीचं करणार का दुसऱ्या कंपनीचं करणार, हे आपण कंपॅरिझन करू शकतो. आता तुम्ही ह्याच्यामध्ये 1.5 टनचा दुसऱ्या कंपनीचा एसी अनालाइज करू शकता. तसंच आपल्याला रेफ्रिजरेटरसाठीचं कंपॅरिझन करायचं आहे आणि सेम आपल्याला टेलिव्हिजन सेटसाठीचं कंपॅरिझन करायचं. सो दिस इज व्हॉट अबाउट द आवर फर्स्ट प्रॅक्टिकल that we have studied. Analyze star label electrical apparatus and compare the data sheet of various star ratings.